स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठे महांकाळ पोलिसांनी विहिरीमधील मोटारीच्या केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या केबल जप्त केल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की तानाजी यशवंत दुधाळ, वय वर्ष 58, राहणार अग्रम, धुळगाव तालुका कवठे महांकाळ यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 2023/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 23 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 24 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत विद्युतवाडी व अग्रम, धुळगाव परिसरातील शेतांमधील विहिरीतील मोटारीच्या केबल्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या। या घटनेनंतर कवठे महांकाळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल अभिजित कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरेवाडी परिसरात सापळा रचला। संशयास्पद हालचाली करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केबल चोरीची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजकुमार श्याम गोसावी, वय वर्ष 22, राहुल श्याम गोसावी, वय वर्ष 19, प्रवीण तानाजी गोसावी, वय वर्ष 25 व अरविंद तानाजी गोसावी, वय वर्ष 24 यांचा समावेश असून सर्वजण ज्ञानगिरी वसाहत सावळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत। आरोपींकडून फिर्यादी व साक्षीदार यांच्या शेतातून चोरीस गेलेल्या एकूण 1,50,000 रुपये किमतीच्या केबल जप्त करण्यात आल्या आहेत। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, हसबे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजित कसार व शिंदे यांनी सहभाग घेतला। कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून गुन्हा उघडकीस आणण्यास कवठे महांकाळ पोलिसांना यश आले आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे।